बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामधली। या मृत्यू प्रकरणी जबाबदार असलेले राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे या दोघांची सुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। दोघेही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सक्रिय पदाधिकारी होते। त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी नसल्याचं सांगत त्यांना बडतर्फ करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर आता पक्षाने सुद्धा या संदर्भात महत्त्वाची कारवाई केलेली आहे। राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे या दोघांची सुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सध्या हे दोघे सुद्धा फरार आहेत। पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातनं त्यांना मुक्त करण्यात आलेले, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे। तिच्या विरोधात ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणांमधून सांगितले, माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे, अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही। कालच अजितदादांनी पुणे CPC फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे CP ला दिलेल्या आहेत।